ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार असे ब्रीदवाक्य देणारे शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथम अभिवादन करते. मायसेल्फ प्रोफेसर सौ ज्योती अलाइज मनीषा संजय पाटील फ्रॉम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थाज, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज, तासगाव. We have seen in the first part of Unit 3.2 Mind Mapping. We have seen the definition of this activity, then some types of diagrams for mind mapping, and we have discussed about the details regarding mind mapping. Now we are going to see this second part about mind mapping. In that, as we have seen the structure of mind mapping, and after that we have seen the slide of Sir Ken Robinson claims. In that, schools kill creativity, education out of creativity, and creativity to be acquired in education itself. These are the opinions or remarks of Sir Ken Robinson claims. It is on page number 142 of our textbook. Now we are going to continue the same topic of creativity given by Sir Ken Robinson. Let's see the next slide, which is shown to us on page number 143. We are seeing the example of Gillian Lynn. Sir Robinson had given this example of young girl Gillian Lynn, who was at the age of 8, and she was already viewed as a problem child with a probable learning difficulty due to her inability to sit still and concentrate. या उदाहरणामध्ये ट्रू क्रिएटिव्हिटी याविषयी सर रॉबिन्सन सांगत आहेत. त्यांनी एक मत असं मांडलेलं आहे की ज्या वेळेला आपण ज्ञान संपादन करतो, साक्षर होतो, त्याच्याबरोबरच आपण क्रिएटिव्ह बनत जातो, क्रियाशील बनत जातो. आणि त्या दृष्टिकोनातून वास्तविक सर्वसाधारणपणे शाळांमध्ये काय घडतं याचं हे एक उदाहरण दिलेलं आहे. गिलियन लिन या नावाची ही मुलगी त्या 8 वर्षांची असते आणि शाळेमध्ये तिला व्यवस्थितपणे अभ्यास जमत नाही, लर्निंग डिफिकल्टी आहे असं समजलं जातं. ती एका जागी स्थिर बसू शकत नाही, तिचं कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही वगैरे. आणि त्याबद्दल पालक म्हणून तिच्या आईला बोलावलं जातं आणि काही तिच्यावरती परीक्षण करण्यासाठी सांगितलं जातं. मग तिची आई तिला मेडिकल ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांकडे घेऊन जाते. तर काय होतं, मेडिकल एक्सप्लेनेशन शी हॅज गॉट फ्रॉम द डॉक्टर. डॉक्टर सजेस्टेड दे स्पीक प्रायव्हेटली विथ द गर्ल, अँड व्हॉट ही हॅड डन, सी द डॉक्टर टर्न्ड ऑन द रेडिओ, लेफ्ट अलोन दॅट गर्ल गिलियन, and then he had seen the room was filled with music, and Gillian started or began to dance. Doctor observed it and turned to the mother. He told that Gillian is not sick, she is a dancer. And then we are seeing that Gillian now she is 92 years old, and she had a great career in ballet dance and musical theatre. She is world's most successful choreographer. She had hits like Andrew Lloyd Webber's Cats and Phantom of the Opera. She had got so many achievements in her life, great success. But she had in her school, if mistaking her extraordinary talent, and she would be called as a behavioral problem or cognitive impairment, then perhaps she might not have got the opportunity to be the best dancer. आता ह्या उदाहरणामध्ये काय घडतं पहा, की त्या शाळेमध्ये तिला लर्निंग डिसेबिलिटी आहे असं समजलेलं असतं आणि तेव्हा तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन जाते. डॉक्टर एक प्रयोग करून बघतात. त्या प्रयोगातून डॉक्टर तिला एकटीलाच एका रूममध्ये थांबवतात आणि तिथं तिला
रेडिओवरती गाणं ऐकवतात, म्युझिक चालू करतात आणि बाकी सगळेजण बाहेर जातात. त्यावेळेला गिलियन ही पटकन उठते आणि डान्स करायला सुरुवात करते. तिचा तो डान्स पाहिल्यानंतर डॉक्टर तिच्या आईला सांगतात की ही मुलगी काही कोणत्याही प्रकारचा आजाराची बळी झालेली नाही, तर ती एक उत्कृष्ट डान्सर आहे आणि तिला जर ह्या डान्सिंगच्या क्षेत्रामध्ये आणलं तर चांगलं होईल. त्याप्रमाणे योग्य गायडन्स या गिलियनला मिळतो आणि आज जर आपण पाहिलात तर ही गिलियन आता 92 वर्षांची आहे आणि तिनं बॅले डान्सर म्हणून उत्कृष्ट असं यश मिळवलेलं आहे. म्युझिकल थिएटरमध्ये तिचं नाव खूप गाजलेलं आहे. ती एक यशस्वी कोरिओग्राफर बनलेली आहे आणि तिचे काही प्रयोग अँड्रू लॉयड वेब्स कॅट्स अँड फॅन्टम या स्वरूपात खूपच प्रसिद्ध झालेलं आहे. मग समजा त्यावेळेला शाळेमध्ये तिला काहीच येत नाही असं समजून जर तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं असतं तर तिचं शिक्षणही थांबलं असतं आणि तिच्यातील ही क्रिएटिव्हिटीसुद्धा लक्षात आली नसती. मग असं घडायला नको आहे. शिक्षणातून आपल्याला आपल्यात कोणते स्किल आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये कोणते स्किल आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत. विद्यार्थ्यांचा कल कशाकडे आहे याची ओळख करून घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये काही स्वरूपाचे बदल होणं अपेक्षित आहे आणि म्हणून आज आपण बघतो की स्किल बेस्ड अशा स्वरूपाची टेक्नॉलॉजी आलेली आहे. अशा स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. त्या दृष्टिकोनातून पुढील स्लाईड आपल्याला काय सांगते बघा. ही स्लाईड आपल्याला पेज नंबर 142 इथं पाहायला मिळते. हिअर वी आर सीइंग द 21st century स्किल्स विच आर रिक्वायर्ड. पण ही स्लाईड 144 पेजवर असली तरी याच्याविषयीची माहिती 143 पेजपासून सुरू होते. ही माहिती कशी आहे तर स्किल ॲक्विजिशनच्या संदर्भामध्ये विचार केल्यानंतर त्याबद्दल काही प्रकारचं प्रशिक्षण देऊन, त्या पद्धतीचा सराव देऊन वगैरे या विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला त्यांना अपेक्षित असणारे असे क्षेत्र निवडण्यासाठी संधी देता येऊ शकते. त्याला आपण स्पेसिफिक ट्रेनिंग, विशिष्ट क्षेत्राशी रिलेटेड अशा स्वरूपाचं आहे हे म्हणू शकतो. इट इज सर्टनली अनहेल्पफुल, प्रॉबेबली रॉंग देअरफॉर टू टॉक अबाउट क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. परंतु क्रिटिकल थिंकिंग ही बाबसुद्धा त्यामध्ये महत्त्वाची असते. क्रिटिकल थिंकिंग करताना काय घडू शकतं यामध्ये काही प्रकारचे डिसिप्लिनरी एक्सपर्ट्स हे याविषयीचं विश्लेषण आपल्याला करू शकतात. क्रिटिकल थिंकिंग आणि त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी या गोष्टीचाही आपल्याला विचार करावा लागतो. जेव्हा आपण क्रिएटिव्हिटीकडे येतो तेव्हा काय होतं पहा. क्रिएटिव्हिटी इज नॉट अ सिंगल थिंग बट इन फॅक्ट अ होल कलेक्शन ऑफ सिमिलर बट डिफरंट प्रोसेसेस. आता क्रिएटिव्हिटी, क्रियाशीलता ही काही विशिष्ट एकाच बाबतीत घडू शकत नाही, तर त्यामध्ये कॉम्बिनेशन असतं. वेगवेगळ्या अशा प्रकारच्या दृष्टिकोनांचा त्यामध्ये समावेश होत असतो. मग क्रिएटिव्हिटी इन मॅथमॅटिक्स इज नॉट द सेम ॲज क्रिएटिव्हिटी इन व्हिज्युअल आर्ट. आता एखाद्याला गणितामध्ये चांगली गती असेल, तो त्यामध्ये क्रियाशील असेल, परंतु तो कलाक्षेत्रामध्ये मागे पडण्याची शक्यता असते. तर विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्वच कलागुण किंवा सर्वच विषयांमधील पारंगतता असेल असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. समजा एखाद्या स्टुडंटच्या बाबतीत जर असं घडलं की इफ अ स्टुडंट डिसाइड्स टू बी क्रिएटिव्ह इन मॅथमॅटिक्स बाय डिसाइडिंग दॅट 2.2 इज इक्वल टू 3, दॅट इज नॉट बीइंग क्रिएटिव्ह, इट इज जस्ट सिली सिन्स द स्टुडंट इज नो लॉंगर डुईंग मॅथमॅटिक्स. म्हणजे कसं होतं पहा, जर त्या विद्यार्थ्याचा बेसच कच्चा राहिला आणि त्यानं जर असा दृष्टिकोन मांडला की 2 + 2 मिळून 3 होतात आणि त्याच्यावर आधारित जर तो गणित करू लागला तर काय होईल. नक्कीच सगळ्या गोष्टी या कोलॅप्स होऊन जातील, फॉल्स ठरतील, हो की नाही. आणि त्यामुळं क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व्स बीइंग ॲट द एज ऑफ अ फील्ड बट स्टील बीइंग विदिन इट. तर क्रिएटिव्हिटी प्रत्येकामध्ये असतेच बरं का इन्व्हॉल्व झालेली, आणि ती आपल्या लक्षात आली पाहिजे, हे मात्र सत्य आहे. सिमिलर आर्ग्युमेंट्स कॅन बी मेड फॉर अदर 21st century स्किल्स. मग 21st century स्किल्स याच्याबद्दल ही जी स्लाईड आपल्याला दाखवते आहे त्यात नेमकं काय म्हटलेलं आहे बघा.
तर 21st century skills such as problem solving, communication and learning how to learn. हे सगळं महत्त्वाचं आहे. तर या 21st century स्किल्समध्ये आपल्याला समस्येचं निराकरण करता आलं पाहिजे, त्यानंतर विचारांची देवाणघेवाण करता आली पाहिजे आणि शिकायचं कसं हेच शिकलं पाहिजे पहिल्यांदा. किती महत्त्वाचं आहे लर्निंग हाऊ टू लर्न. तर हे ज्या वेळेला आपल्याला कळेल तेव्हा काय होईल, सम ट्रान्सफर इज डेफिनेटली पॉसिबल. काही परिवर्तन हे निश्चितपणे यामध्ये घडू शकेल. आणि ही स्लाईड आपल्याला ह्या 21st century स्किल्सबद्दल सांगते, तेव्हा प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, लर्निंग हाऊ टू लर्न, ट्रान्सफर ऑफ द स्किल एवढे मुद्दे यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर मग पुढील स्लाईड ही आपल्याला पेज 144 वरतीच दिसते पहा. ही या गोष्टीशीच रिलेटेड आहे. त्यामध्ये फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन अँड एज्युकेशनल गोल्स ह्या 2 बाबींचा एकाच वेळेला समावेश केलेला तुम्हाला दिसतो आहे. तर यात एका साईडला फोरफ्रंट ऑफ ऑल एज्युकेशन सांगितलेलं आहे, दुसऱ्या बाजूला एज्युकेशनल गोल्स दिलेले आहेत. आणि हा माइंड मॅप यामध्ये आपल्याला पेज 144 वरती ही माहिती दिसते आहे. मास्टरिंग डिसिप्लिन्स, लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिवली, एंगेजिंग सिव्हिअरली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट. त्यानंतर अंडरस्टँडिंग व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज नॉट, व्हॉट इज ब्युटिफुल अँड व्हॉट इज नॉट वर्थ लिंगरिंग ओव्हर, व्हॉट इज गुड इन टर्म्स ऑफ बिईंग अ वर्दी पर्सन, वर्कर अँड सिटिझन. तर एज्युकेशनचे गोल्स कोणते आणि फोरफ्रंट कोणते हे पाहिलात तर फोरफ्रंटमध्ये काय येतं, मास्टरिंग डिसिप्लिन्स, शिक्षणाच्या प्रणालीसमोर असलेली आव्हानं. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ध्येयांवरती पूर्णतः नेतृत्व गुण, नैपुण्य गुण प्राप्त करायचे आहेत. त्यानंतर लर्निंग टू कम्युनिकेट इफेक्टिवली, एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं परिणामकारकपणे करता आली पाहिजे, हे शिक्षणाचं ध्येय असेल. त्यानंतर एंगेजिंग सिव्हिअरली इन डिस्कशन अँड आर्ग्युमेंट, विद्यार्थ्याला वादविवाद करता आला पाहिजे, चर्चासत्रामध्ये सहभागी होता आलं पाहिजे, आपलं मत ठामपणे मांडता आलं पाहिजे. आणि मग आपल्याला असं म्हणता येणारच नाही की डू स्कूल स्किल क्रिएटिव्हिटी, शाळांमध्ये क्रिएटिव्हिटीला बंदी घातलेली असते, मनाई घातलेली असते किंवा ती नामशेष होते, असं काहीही घडत नाही. त्यानंतर एज्युकेशनल गोल्स, यामध्ये शिक्षणाचे असणारी ध्येय, ही ध्येय पुन्हा काय मांडलेले आहेत पहा. तर शिक्षणातून आपल्याला नेमकं काय समजतं, व्हॉट इज ट्रू, नेमकं सत्य काय आहे याची आपल्याला मीमांसा करता येते. त्यानंतर व्हॉट इज ब्युटिफुल, नेमकं सौंदर्य कशामध्ये दडलेलं आहे, म्हणजे भाषेतील सौंदर्य किंवा इतर सर्व ज्या गोष्टी आपण शिकतो त्यात नेमकं सौंदर्य कुठं लपलेलं आहे त्याचं आकलन आपल्याला होतं. व्हॉट इज गुड, नेमकं चांगलं काय आणि वाईट काय याच्याबद्दल आपण तारतम्य शिकतो ते शिक्षणामुळं. त्यामुळं शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यातून आपल्यातील क्रिएटिव्हिटी वाढतेच आणि आपल्याला एक सुजाण नागरिक बनण्यामध्ये सहकार्य होते. त्यामुळं स्कूल्स डू नॉट किल क्रिएटिव्हिटी असं आपण ठामपणे म्हणू शकतो. म्हणून शेवटी काय म्हटलेलं आहे बघा, पेज 144 आणि 145 इथंपर्यंतचा भाग आपण बघतोय. शेवटच्या भागामध्ये इफ द मॅक्झिमम नंबर ऑफ चिल्ड्रन आर टू बी गिवन the greatest possible chance of realizing their creative potential, schools need to provide rich and broad curriculum that includes the so-called creative subjects that are the visual and performing arts. एकूण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या वेळेला आपण वेगवेगळ्या संधी मिळवून देतो त्यामध्ये क्रिएटिव्हिटी, या क्रिएटिव्हिटीमध्ये त्यांच्यातील कार्यशक्ती वाढवणं, फिजिकली त्यांना स्ट्रॉंग करणं, याच्याबरोबरच त्यांचं माइंड स्ट्रॉंग करणं हे गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून शाळेतील विविध विषयांमध्ये, करिक्युलममध्ये, अभ्यासक्रमामध्ये या सर्व गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो. या सगळ्या गाबाभूत घटकांचा विचार
करूनच शिक्षण प्रणाली ठरलेली आहे. त्यामुळं शिक्षण प्रणाली ही आपल्याला व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट्स या दोन्ही पद्धतीनं दोन्ही आघाड्यांवरती सहकार्य करत असते आपल्यामध्ये विकास घडवण्यासाठी. त्याचबरोबर सेकंड पॉईंट काय आहे, हा सेकंड आणि लास्ट पॉईंट आहे. इफ दे आर सिरियस अबाउट कल्टिवेटिंग real creativity across the curriculum, they need to remember that creativity describes a whole collection of similar but different processes. म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांच्यामधील क्रिएटिव्हिटी तर आणायचीच आहे आणि त्याचबरोबर या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून त्यांना काही साम्य दर्शवणारे आणि विरोध दर्शवणारे अशा प्रकारचे मुद्देसुद्धा एकत्रितपणे केंद्रीभूत करून शिकता आले पाहिजेत आणि आपल्या आयुष्याचं डिझाईन करिक्युलम डिझाईनच्या माध्यमातून हे पूर्णतः घडवता आलं पाहिजे. या पद्धतीनं या युनिटमध्ये माइंड मॅपिंगसाठी आपल्याला वेगवेगळे अशा प्रकारचे चार्ट्स दिलेले आहेत, डायग्राम्स दिलेले आहेत आणि त्या डायग्राम्सचा विचार आपण केला. त्याच पद्धतीनं याच्यातील मुख्य थीम होती ती डू स्कूल्स रिअली किल क्रिएटिव्हिटी आणि आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहोत की असं काहीही घडत नाही, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव दिला जातो. त्यासाठीच तर वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम शाळेमध्ये असतो आणि त्यामुळं शाळा आणि शिक्षण प्रणाली याशिवाय आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी, व्यक्तिमत्व आपलं बनवण्यासाठी खूप मोठं सहकार्य मिळतं आणि दुसरा कुठलाही पर्याय आपल्याला उपलब्ध नाही असं आपल्याला म्हणता येतं. सो एज्युकेशन इज अ मस्ट अँड इट ट्रान्सफॉर्म्स द लाईफ ऑफ एव्हरी पर्सन. हे आपल्याला शेवटी मान्यच करावं लागतं. दिस लेसन इज गिवन बाय जुलियन ॲस्ले. ओके, यू माइट हॅव गॉट ऑल द आयडियाज रिगार्डिंग माइंड मॅपिंग. थँक यू ऑल.